रोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी सध्या महानगरपालिका महत्त्वाचा आराखडा तयार करत आहे। वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीला गती देण्यासाठी शहरात 21 ठिकाणी उड्डाणपूल तसेच रेल्वे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारणार आहेत। यातील कमी अडथळ्याच्या ठिकाणची 15 कामे सर्वप्रथम करण्यात येणार आहेत। त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात व्हिडिओकडे। महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तसेच इतर प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारतर्फे 2000 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे। सध्या सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि नदीवरील पुलांच्या कामांसोबतच मोठ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मिसिंग लिंकचे कामे करण्यासाठी महापालिकेने प्राथमिक सर्वेक्षण केलेले आहे। त्यानुसार आता सुरू असलेल्या कामांसोबतच नदीवरील पूल, रेल्वे ट्रॅकवरील पूल, 21 ठिकाणी उड्डाणपूल तसेच ग्रेड सेपरेटर तयार करण्याचा प्रस्ताव देखील आहे। त्यापैकी 15 ठिकाणी भूसंपादन किंवा इतर अडचणी नाहीत। त्यामुळे या कामांचा सर्वकष प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। आता जाणून घेऊयात की पुण्यामध्ये वाहतूक कोंडी का होते। तर पुणे हे देशातील सर्वाधिक दुचाकी असणारे शहर आहे आणि शहरातील वाहनांची संख्या जवळजवळ होऊन 40 लाखाहून देखील अधिक आहे। शहराची हद्द व लोकसंख्या वाढत असताना त्या प्रमाणात रस्त्यांची लांबी रुंदी वाढलेली दिसत नाही। त्यातच शहरात सध्या मेट्रो आणि अन्य विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध पर्यायांची पाहणी देखील केली जात आहे। उपमुख्यमंत्र्यांनी शहरातील विकासांच्या कामांना गती देण्याचे आश्वासन दिलेले आहे। तर आपण आता पाहूया संभावित उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर। पहिला असेल कोरेगाव पार्क ते कल्याणी नगर, दुसरा मुंढवा ते वडगाव शेरी नदीवरील पूल, तिसरा पानमाळा येथून कर्वे रस्ता व सिंहगड रस्ता जोडणारा पूल, चौथ्या नंबरला असेल पुणे स्टेशन व संगमवाडी जोडणारा लुंबीनगर येथील पूल, पाचवा संगमवाडी येथील बिंदू माधव ठाकरे चौकात ग्रेड सेपरेटर अथवा उड्डाणपूल, 6 येरवडा येथील डॉक्टर आंबेडकर चौकात ग्रेड सेपरेटर अथवा उड्डाणपूल, नंबर 7 विश्रांतवाडी 509 चौकात ग्रेड सेपरेटर अथवा उड्डाणपूल, 8 सोलापूर रस्त्यावर काळूबाई चौकात ग्रेड सेपरेटर अथवा उड्डाणपूल, नंबर 9 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात ग्रेड सेपरेटर, 10 हरिकृष्ण मंदिर येथे ग्रेड सेपरेटर, 11 शिमला ऑफिस चौकात ग्रेड सेपरेटर, 12 मुंडवा चौक येथे उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटर आणि नंबर 13 दांडेकर पूल येथे ग्रेड सेपरेटर उड्डाणपूल। तर रेल्वे उड्डाणपूल 1 घोरपडी येथील साधू वासवानी पूल आणि कोरेगाव पार्क ससाने नगर येथे उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटर। फुरसुंगी चौक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरता महानगरपालिकेने विविध उपाययोजना करत आहे। नवे उड्डाणपूल व पूल तसेच ग्रेड सेपरेटरमुळे या कोंडीवर मात करणे शक्य होईल। त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।